चोर कोतवाल को डाटे ही म्हण मतचोरीच्या अनुषंगानं सिद्ध होत असल्याचे वारंवार पुरावे मिळत आहेत। निवडणूक आयोग स्वतः हा उलटे कांगावे करत आहेत, उलट्या बोंबा ठोकत आहेत। हे सर्वसुत असताना आता लोकशाही वाचवण्याकरता आणि आपापला संविधान अधिकार जो आहे हा जागृत ठेवत असताना मी धावतो मतदान चोरी विरुद्ध, मतदानाची चोरी थांबवण्यासाठी मी धावतोय, अशा प्रकारची मॅरेथॉन स्पर्धा ही बुलढाणा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आली। मात्र जे चिखली अत्यंत सभ्य राजकारणाचं एक केंद्र म्हणून जे ओळखलं जात होतं, तिथे उलट गुन्हे जे आहेत हे संयोजकांवरच दाखल करण्यात आलेले आहेत। नगरपालिकेची परवानगी होती, पोलिसांची परवानगी होती, बॅनर जे होते त्याची नगरपालिकेची परवानगी होती। हे असताना त्या ठिकाणी विचित्र स्वरूपाचे बॅनर लावून जो नाहक एक वाद निर्माण केला गेला आणि गणपतीसारखे उत्सव असताना जर सत्ताधारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार जर अशा प्रकारचं कृत्य करत असतील तर हे दुर्दैवी आहे। देशामध्ये मतांची चोरी झाली हे खरं आहे आणि आता बुलढाणा जिल्ह्यात आणि चिखलीत चोरी झाली असं म्हटल्यानंतर ज्या संयोजकांवरच गुन्हे दाखल करण्याची जी एक पायंडा पाडला यातून हे स्पष्ट होत आहे की खरोखर मतांची चोरी ही झालेली आहे आणि ये सरकार निकम्मी है, ये सरकार हमसे डरती है और पुलिस को आगे करती है ही घोषणा जी आमचे कार्यकर्ते देतात ती वस्तुस्थिती ज्यांनी खरी असल्याचं हे आढळून आलं। वेगवेगळे गुन्हे दाखल केले, त्या दाखल करण्यामध्ये कुठेही लोटपाट नाही, कुठेही मारामारी नाही, तेही गुन्हे दाखल झाले। कुठलेही स्फोटकं नव्हते, कुठल्याही शासकीय त्यामध्ये संपत्तीला कुठेही बाधा आली नाही आणि अशा परिस्थितीत शासकीय संपत्तीचं नुकसानसारखे गुन्हे दाखल झाले। स्फोटकं उडवण्यासारखे जे दहशतवाद्यांना ज्या कलमा लागतात त्या दहशतवाद्यांसारखे गुन्हे हे जर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या विरोधात दाखल होत असतील तर हे बाब अत्यंत संतापजनक आहे। काँग्रेस हे सहन करणार नाही आणि सरतेशेवटी माणुसकी, मानवता हा पण एक महत्त्वाचा विषय असतो। राहुल बोंद्रे हे कमी वयाचे आहेत, त्यांचा सभ्य सुस्वभावी अशा स्वरूपाचा त्यांचा स्वभाव आहे। राजकारणामध्ये कोणी कोणाचं विरोध जरूर असू शकतं, मात्र राहुल बोंद्रेसारखा एक तरुण ज्यांचं वय कमी आहे, ज्यांचे मुलं अजून शाळेत शिकतात आहे, एक मोठ्या परिवारातला एक सदस्य आहे, सगळ्यांशी गुण्यागोविंदानं राहणारा एक सभ्य माणूस आहे, त्यांच्या हृदयामध्ये 6 ब्लॉकेजेस होते आणि त्या 6 ब्लॉकेजेस नंतर आता ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार अशा स्वरूपाचं एक चित्र, वैद्यकीय चित्र असताना त्यांना ब्रीच कँडी या भारतातल्या एका मोठ्या दवाखान्यामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी सारथीचे प्रयत्न केले आणि त्यांच्यावर अत्यंत गुंतागुंतीची, कारण 6 ब्लॉकेज असल्यामुळे गुंतागुंतीची एन्जिओप्लास्टी जी आहे ती यशस्वी झाली। त्याला पुणे 15-20 दिवसच झालेत आणि असा माणूस एक हृदयाच्या आजारामधून नुकताच ट्रीटमेंट घेऊन आलेल्या माणसाच्या बद्दल जर काही मंत्रालयातून फोन घेऊन जर दहशतवाद्यासारखे गुन्हे दाखल होत असतील तर ही घटना मानवतेला देखील काळीमा फासणारी आहे। कायद्याला काळीमा फासला जातो हा राजकारणाचा भाग झाला ते आपण समजू शकतो, त्यासाठी कोर्ट आहे। मात्र एवढी दुश्मनी, एवढं शत्रुत्व, एवढं एकमेकांना पाण्यात पाहायचं की एखादा माणूस आजारी आहे आणि त्याच्यावर 10 वर्ष शिक्षा होईल असे गुन्हे, नॉन बेलेबल गुन्हे, राहुल बोंद्रेंना अटक झाली, जेलमध्ये पाठवलं, त्यांच्या प्रकृतीचं काय कमी जास्त कशासाठी एवढं आहे असं या खालच्या स्तरावर आपण जाऊन राजकारण का करतो हा देखील एक गांभीर्याचा प्रश्न या निमित्तानं समाजाच्या पुढे उपस्थित होतो आणि माझी अत्यंत नम्रतेचं आव्हान आहे की आपण राजकारण करत राहू, निवडणुका येतील, निवडणुका जातील, कोणी हारेल पडेल, मात्र या स्तरावर जाऊन आपण व्यक्तिगत जर हेवे दावे करायला लागलो तर आपला जिल्हा आपल्याला आगामी काळामध्ये माफ करणार नाही हे देखील या ठिकाणी पिंडवलेली सांगू इच्छितो। चोरी निवडणूक आयोगाची होती ती सिद्ध झाली आहे, पुढे काय व्हायचं ते होईल, मात्र आपण जिल्ह्यातलेच आहोत, एकमेकांशी सगळ्यांच्या भेटीगाठी होणार आहे, आपल्या वाडवडिलांची सगळ्यांशी एकमेकांशी सौहार्दपूर्व संबंध होते, आपल्या येणाऱ्या पिढ्यांमध्येही ते संबंध टिकून राहिले पाहिजे। एवढा कोणाचा द्वेष करणं, एवढा तिरस्कार करणं आणि एखाद्या आजारी माणसाला, रोगी माणसाला अशा प्रकारे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं हे अत्यंत दुःखद आहे। हे निषेधाच्या नव्हे तर हे कुठेतरी माणुसकीच्याही पलीकडे हे असल्याचं मी विनम्रतेने या ठिकाणी सांगू इच्छितो आणि यातून पोलीस जे आहेत हे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ म्हणजे सज्जनाचं संरक्षण आणि चुकीच्या प्रवृत्तीचा निग्रह या ठिकाणी ते काढून टाकतील ही आज आम्ही तशा प्रकारचं निवेदन घेऊन ही वस्तुस्थितीची बाब जी आहे ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली। माझं पोलिसांनाही आव्हान आहे की जे अत्यंत चुकीचे जे गुन्हे आहेत त्यांनी तात्काळ वापस घ्यावे, ठाणेदार एकामागे एक त्या ठिकाणी
चुकीच्या कारवाया करतात आहेत त्यांना त्या ठिकाणी समज द्यावी आणि जे विरोधक आहेत त्यांनी सभ्यतेच्या अनुषंगानं कुठेतरी 2 पावलं पुढे यावं हे आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काय आश्वासन दिलं आपल्याला? त्या ठिकाणी अशा प्रकारचे स्फोटकं वगैरे काही केली नव्हती. या सगळ्या गुन्ह्यांच्या अनुषंगानं एकदा रिव्ह्यू करू अशा स्वरूपाचं सकारात्मक प्रतिसाद त्यांच्याकडून आम्हाला मिळालं.